काजवा आणि साप ही केवळ कथा नाही तर आजचे सत्यही आहे। आपल्या सर्वांना माहीतच आहे की जोपर्यंत काजवा जिवंत आहे तोपर्यंत तो चमकतो आणि प्रकाश पसरवतो। एके दिवशी एका सापाने काजवाचा पाठलाग सुरू केला। साप करत असलेला पाठलाग पाहून काजवा घाबरला। त्याला थोडे विचित्र वाटले। भीतीमुळे काजवा वेगाने उडू लागला। हे पाहून सापही वेगाने त्याच्या दिशेने जाऊ लागला। काही वेळाने काजवाला वाटले की साप त्याला सोडणार नाही आणि त्याला खाऊन टाकेल। ही परिस्थिती ओळखून काजवा थांबला। काजवा सापाला म्हणाला, मी तुला 3 प्रश्न विचारू शकतो का? साप म्हणाला, हो नक्कीच विचार। काजवा म्हणाला, तू खात असलेल्या प्राण्यांपैकी मी एक आहे का? साप म्हणाला, नाही। काजवा परत म्हणाला, आता दुसरा प्रश्न, मी तुला काही नुकसान केले आहे का? साप म्हणाला, नाही। काजवाने तिसरा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न विचारला, मग तू मला का खात आहेस? सापाने उत्तर दिले की कारण मी तुला चमकताना पाहू शकत नाही। तर मित्रांनो, या कथेमधून स्पष्ट होते की तुम्हाला आयुष्यात अशी माणसे भेटतील ज्यांचा तुमच्याशी कोणताही संबंध नाही, ज्यांचे तुम्ही कोणतेही नुकसान केले नाही, पण ते तुम्हाला चमकताना म्हणजेच पुढे गेलेले पाहू शकत नाहीत। म्हणूनच सापाप्रमाणे ते तुमचा नाश करण्याचा प्रयत्न करतील। जर तुम्हाला चमकत राहायचे असेल तर त्या सापांची विशेष काळजी घ्या, कारण ते दुष्ट आहेत आणि त्यांचे वाईट वागणे बदलू शकत नाही। आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा। आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।